Bhagavad
कंठी धरी कृष्णमणि कंठी धरी कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रताप कला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुल्या ब्रह्मांडिका उत्तम लोकाला गो कला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीवर गाणे
तरुण तुलसी माला कंदरं कुंजनेत्रं सदैवहासं विठ्ठलं चिन्तयामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरादयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। ध्यानमुदं गुरुमूर्ते पूजामुदं गुरुपदम् मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमुदं गुरुपां गंगाशब्दं वितपादभाषं भगवद्वेदं तरादेशदं भवानी तवकं नमामि गंगाजलयोगिनां। शुचिः शीलः समदक्ष सप्रतापजितेन्द्रियः तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम्। योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह कैरी निमगाव ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 39 आणि आज सांगता आहे काला आहेत। समस्त ग्रामस्थ ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ महिला मंडळ भजनी मंडळ गायक वादक मंडळ श्रमदाना करता येणाऱ्या महिला मंडळ 26 तारखेला आणि 6 तारखेला 2 मंडळ आहेत। ज्ञानेश्वरी पारायण किती 21 महिला पुरुष धरून 21 लोक पारायणाला होते। समस्त ग्रामस्थ खैरी निमगाव चारी प्रहरे भजन झालेलं आहे। अखंड भजन आणि कीर्तन एकच आहे। काल्याचा प्रसंग आहे, करूया थोडा वेळ सेवा। कृष्ण जन्माष्टमी आज कालाष्टमी आहे। भगवान कृष्ण परमात्मा गोकुळात प्रगट झाले। दशरथे मारिला तोची होता मास वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष। वसुनामध्ये ते बुधवार असे शुक सांगत असे परीक्षिती। वसुनामक तिथी आहे बुधवार वार। भगवान कृष्ण परमात्मा गोकुळात प्रगट झाले। कारागृहात रात्री प्रगट झाले आणि प्रातःकाळी आनंदोत्सव सुरू झाला। गोकुळीच्या सुखा अंत पार नाही रेखा। बाळकृष्णानंदा घरी बाळकृष्णानंदा घरी बाळकृष्णानंदा घरी बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी आनंदल्या नरनारी बाळकृष्णानंदा घरी गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा। बाळकृष्णांदा घरी आनंदल्या आनंदला। गुढिया तोरणे करते कथा गाते गाणे। कोणी गुढाव भरताय, कोणी तोरण लावताय, कोणी कथा करीताय, कोणी गीत गात। गोकुळामध्ये आनंदोत्सव सुरू झालेला आहे भगवंताच्या प्रागट्याने। नवमी तिथीला
मध्यान्नाच्या वेळेला भगवान रामचंद्र प्रगट झाले आणि श्रावण अष्टमीला रात्री 12 वाजता कृष्ण प्रगट झाले. राम प्रभू सूर्य वंशात प्रगट झाले, कृष्ण भगवान चंद्र वंशात प्रगट झाले. आणि गोकुळात आनंदोत्सव सुरू झाला. काल्याचा प्रसंग. कृष्ण भगवान परमात्मा प्रगट झाल्याच्या नंतर अनेक लीला करतात. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान कृष्ण परमात्मा यांनी गोकुळात जे चरित्र केलेलं आहे त्याचा उच्चार करायचा. अनेक लीला भगवंतांनी केल्या, त्यामध्ये बाललीलांचं वर्णन केलं जातं. भगवान गोकुळात प्रगट झाले. पुतना अमावस्याने 6व्या दिवशी. कृष्ण 6 दिवसाचा होता. चतुर्दशीला पुतना आले. अष्टमीला भगवान प्रगट झाले. पुतना ही चतुर्दशीला येत असते. पुतना म्हणजे काय? पुत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही. पवित्र नाही अशी अविद्यारूपी पुतना. ही अविद्यारूपी पुतना गोकुळात आलेली आहे कृष्णाला मारण्याच्या उद्देशाने. उद्देश चांगला नाही. पुतना लोकबालकने राक्षसी रुधिराशना. बालकांची हत्या करीत करीत कृष्णाला मारण्याकरता आली आणि पुतणेचा उद्धार भगवंतांनी. अहो मकीयं स्तनकालकोटं जगांसयापाय यदप्रसाद्वी देवे गजेन्द्रात्रिकान्ततन्यं संवादयालुं शरणं भजेऽहम्. स्तनाला कालकोट विष लावून पुतना अवश्य आली. अहो मकीयं स्तनकालकोटं. स्तनाला कालकोट विष लावून आलेली पुतना. पण भगवंतांनी तिला मोक्ष दिला. कारण दूध पाजण्याचं काम आईचं असतं ना. माता यशोदेने जे काम केलं ते पुतणीने केलं. पुतणीने केलं पण आई प्रेमाने दूध पाजते. ती काय प्रेमाने देते. पुतणीच्या अंतःकरणामध्ये 2 भाव आहेत. एक वात्सल्य भाव आणि एक शत्रुभाव. ही पुतना कोण होती? ही पुतना मागच्या जन्मातली रत्नमाला होती. बळीची कन्या रत्नमाला. विढाला विढाला वामन भगवान जेव्हा बळीच्या द्वारामध्ये भिक्षा मागण्याकरता आले, बालरूप धारण करून ओम भवते भिक्षाम देहि. भिक्षा मागण्याकरता वामन भगवान आले बळीच्या द्वारात. बळीने वामनाला विचारलं काय हवंय? सांगितलं स्वतःची हक्काची जागा पाहिजे. किती पाहिजे? 3 पावलं मावे तेवढी पाहिजे. बळीला हसू आलं. माझ्यासारखा बळी प्रसन्न असताना तो 3 पावलं मावे तेवढी जमीन मागतोय. जरा काही चांगलं मागून घे. काही लोकांना काय मागावं हेच कळत नाही. एक शेतकरी होता. हायवेरोडच्या कडेला जमीन होती. खूप चांगली शेती आली. पिकही खूप चांगली आली. त्या रोडने एक कृषी मंत्री चालले होते. कृषी मंत्र्याची शेती आवडली. कृषी मंत्र्यांनी गाडी उभी केली. शेतकऱ्याची विचारपूस केली आणि विचारलं कशी काय शेती चांगली आहे? मला आवडली शेती. मी कृषी मंत्री म्हणले या कृषी खात्यातून काही द्यायची इच्छा आहे म्हणजे तर काही अडचण असेल तर सांग. कृषी मंत्री पसंत नाही. तो शेतकरी काय म्हणे साहेब सकाळी सकाळी फार लवकर आलो तर मग वडलीतूनच घरायला. कृषी मंत्री पसंत झाले. एखाद्या खात्यातून काही मागवलं ना कृषी खात्यात मग वडलीतूनच घरायला. मागायचं धोरण नसतं. वामनाने बळीला विचारलं काय मागतो ते त्रिपाद म्हणून. एखादा मोठा नंबर मागून घ्यायचं. काही 10-5 गावाची जहागिरी मागायची. नको जहागिरी. जमीनही नको.
एखाद्या ब्राह्मण कुमारशी लग्न लावून देतो. नको ना, लग्न खाणार काय? एखादा मोठा नंबर देतो जमिनीत, राहणार कुठं? एक राजमाल देऊन टाक. मुलं शिकणार कुठे? माझ्याकडे शिक्षण फुकट. साहित्य एखादा मेला रडणार कोण? तसंच रडावं लागेल. मग रडावं लागेल असं काम करायचं कशात? मला काय फक्त 3 पावलं मावेल एवढी जमीन. वामन आणि बळी यांचा संवाद चालू होता. यांचा संवाद चालू असताना रत्नमाला हे कौतुकाने पाहते. किती सुंदर बालक आहेत. अशा बालकाने जर माझ्या उदरी जन्म घेतला असता तर अशा बालकाची माता होण्याचं भाग्य मला लाभलं असतं, असा भाव तिच्या मनात निर्माण झाला. पण जेव्हा संकल्प केला ओम धर्मीच अर्थेच कामेच नातेचरामी 16 संकल्प, जेव्हा संकल्प सोडला आणि मग खरा पाय दाखवला. भगवंताचा पाय म्हणजे काय हे जाणून घ्यायचं असेल तर बळीला विचारायला. बळीला चांगला अनुभव आहे. पहिल्या पावलामध्ये पाताळलोक मृत्यूलोक संपवला, दुसऱ्या पावलामध्ये स्वर्गलोक संपला. सांग बळी तिसरा पाऊल पुढे ठेव. सांगितलं माझं सर्व जरी तुम्ही हरण केलं तरी दिलेल्या दानापासून मी वेगळा म्हणून माझ्या मस्तकावर पाय ठेव. तुका म्हणे बळी जीव दिला पायातणी, त्या बळीला पाताळात घातलं महाराज. त्रिपाद तुम्ही दान मागितले. रत्नमाळेला क्रोध आला. मला वाटलं सुंदर बालक आहे तर माझ्या बापाला बसवायला आलाय. रत्नमाला क्रोधायमान झाली, धावली वामनावर. बळी साहेब थांब. रत्नमाला बापाचा आदेश नसल्यामुळे काही करू शकले नाही. तीच रत्नमाला पुढच्या जन्मामध्ये पुतना झाली. बापाला फसवलं म्हणून शत्रू भाव आहेत, पण वात्सल्यापासून होता. मग दूध पाजण्याकरता या वात्सल्य भाव आहेत, पण मारण्याच्या उद्देशाने या शत्रू भाव आहेत. आणि मग अशा प्रकारे कोणत्या निमित्तानं होईना भगवान सांगतात पुतना माझ्याकडे आली आणि म्हणून पुतणेचा उद्धार करायचा आहे. पुतना लोक बालकने राक्षसी रुधिराशना, आणि त्या पुतनेचा उद्धार भगवंताने केला. कमवा दयालुम शरणम रजेम असा असणारा भगवान हळूहळू मोठा होऊ लागला, रांगू लागला. तळवे हात डाव्या गुडघ्याने रांगत रंगणे रंगनाथ उतम्या देखीला भगवान रांगू लागले. कृष्णाचं भगवंताचं नामकरण झालं. गर्गाचार्यांना वसुदेवाने सांगितलं, गर्गाचार्य तुम्हाला माहित आहे गोकुळामध्ये असणारं बाळ हे माझं आहे. मी रात्री नेऊन घातलं होतं. तुम्ही माझे पुरोहितात म्हणून माझ्या बालकांचं नामकरण विधी तुमच्या हस्ते झालं पाहिजे. मग गर्गाचार्य गोकुळामध्ये गेले. कोणाला ज्योतिष पाहायचं का? कोणाला भविष्य पाहायचं का? ईश्वर म्हणजे कोण भविष्य? महाराज बघा यांचं पोरग फार वेळासारखं. तेव्हा नंदबाबांनी पाहिजे. नंदबाबांनी गर्गाचार्यांना फायदा विचारला, गर्गाचार्य तुम्ही इकडे कसं काय? मला कळलं तुम्हाला मुलगा आहे म्हणले. बाळाचं नाव काय ठेवलंय? मी अजून नावच नाही ठेवलं म्हणले. बरं झालं तुम्ही आलात, ठेवा तुम्ही नाव.
सांगितलं मी वसुदेवाचा पोल इथं, तुमच्या बाळाचं मी नाव कसं ठेवू? काय बिघडलं मी नाव ठेवलं? हे जर कंसाला कळत होतं, मग आपण एकांतात नामकरण, गोशाळेमध्ये नामकरण विधी करायचा ठरवला आणि गोशाळेमध्ये कृष्णाला रोहिणीने कळ्यावर घेतला, बलराम दादाला यशोदीने कळ्यावर घेतला. बघू म्हणले गर्गाचार्य ओळखतात का? गर्गाचार्याने यशोदेकडे पाहिलं, यशोदीच्या कळ्यावर बलराम होते. गर्गाचार्य अयम ही रोहिणी पुत्र, हे यशोदा मैया तुझ्या कळ्यावर तुझा आहे ना, तो रोहिणी पुत्र आहे, बलाने अधिक आहे आणि सगळ्या जगाचं रमण करेल, मग याचं नाव आहे बलराम. आणि रोहिणीकडे पाहिलं, तुझ्या कळेवर जो आहे तो आहे यशोदेचा लाला, याचं नाव आहे कृष्ण. कृष्ण म्हटल्यावर यशोदा म्हणले, अरे बाबा हे कैसे टेढ़ो टेढ़ो नाम रख दियो, मैं तो मेरे लाला को कन्हैया कहूंगी. मैया तुला काय म्हणायचं ते, पण मी बाळाचं नाव ठेवले कृष्ण. इदानीं कृष्णतांगतः, हा श्याम रूप धारण करून परत चालू. वेगवेगळ्या युगामध्ये अवतार धारण करतो. कृतयुगामध्ये आता श्वेत वर्ण असतो, त्रेतायुगामध्ये आता रक्त वर्ण असतो, द्वापार युगामध्ये पीतवर्ण असतो. पण कली आणि द्वापारच्या संधीला प्रकट झाल्यामुळे हा श्याम वर्ण धारण करून प्रकट झाला. हा साधारण बालक नाही आहे, अनंत ब्रह्मांडाचा नाही, भगवान आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी हरिया बालकनंदा हरिया, अनंत ब्रह्मांडे उदरी हरिया बालकनंदा हरिया, अनंत कृष्ण. मला सांगतात त्या कृष्ण नामाचा मणी मी माझ्या कंठात धारण करतो, त्यामुळे माझ्या अज्ञानाचा अंधकार संपला. प्रथम चरणामध्ये
बाबा